IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एका भाषणावरून आता मोठा राजकीय वाद पेटला आहे। हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे संस्थापक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत नांगरे पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत। राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। एक IPS अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ संविधान, पोलीस दल आणि त्याच्या कर्तव्यांशी असली पाहिजे। कोणत्याही वैचारिक किंवा राजकीय संघटनेशी सार्वजनिकरित्या निष्ठा व्यक्त करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी पुढे म्हटलंय की जर एखाद्या अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल सार्वजनिकरित्या भूमिका मांडायची असेल तर त्यांनी आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्या विचारसरणीशी उघडपणे जोडलं जावं। मात्र सेवेत राहून अशा प्रकारची भूमिका घेणं निष्पक्षतेच्या तत्वाला धक्का देणारं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलंय। अशा प्रकारची दुहेरी निष्ठा सरकारला मान्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच उद्या एखाद्या अधिकारी दुसऱ्या विचारसरणीच्या कार्यक्रमात सहभागी झाला तर सरकार त्याच भूमिकेवर ठाम राहणार का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे। 2012 मध्ये मनसेच्या मोर्चावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने मनसेचं कौतुक केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। याची आठवण करून देत आज विश्वास नांगरे पाटील यांच्या बाबतीतही सरकार समान निकष लावणार का अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे।